everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. मी चाललो आता हॉस्पिटलला. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये, घरी रेनोव्हेशनचं काम चालू आहे. आणि यस आई आली आहे, आईचं काही काम आहे. आणि यस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. आई आली आहे. घर भरल्यागत वाटतं. ब्लँकेट ते छोटी असताना छोटी छोटी होती ना ती आता तिला सापडते. कसं वाटतंय? मस्त एकदम. दोन दोन सुन्यांकडे वेगवेगळ्या जरा चेंज बरं वाटते. चला आईला आता मी ड्रॉप करतोय. आईला बघून बरं वाटलं. मला पण आई असेल तर घराला शोभा आहे. बाकी किती तुम्ही शोपीस आणा, तुम्हाला पण प्रायव्हसी पाहिजे काय ना. नाही, काय प्रायव्हसी काय एवढे पसारात काय करायचं प्रायव्हसी. सासूची मध्ये मध्ये नको लुडबुड ना. काय नाही, तुझी कुठली लुडबुड नाही. एवढ्या 12-13 वर्षात काहीच लुडबुड नाही. चलो काळजी घे, मस्त हो राहा. हो हो संध्याकाळी भेटणारच आहे आई. हो, हो. चलो. बॅक फ्रॉम दी हॉस्पिटल. वाजलेत आता 5:30 आणि आईला पिक करायला आलो मी. आणि आई आली आहे. पावसाळा काय म्हणते? पावसाळा वाटत. पावसाळा कोण बोलेल का? जायचंय ना कार्यक्रमाला. आईची तयारी चालू आहे एक साईडला. तिथे दुकानात झाले बघून परत घरी आल्यावर बघायला लागते ना. त्या लाईट मध्ये कलर वेगळा दिसतो आणि इकडे घरी आल्यावर वेगळा दिसतो. तिथे एवढी छान दिसते ना एकदम त्यांच्या लाईट मध्ये. आणि आता इथे उजेडात म्हणजे ही छान दिसते, पण असं जास्त करून अशाच दिसतात साड्या. म्हणून मग इथे परत ओपन करून ते पॅकिंग खोलून परत एकदा बघते कशी दिसते ती. छान आहे ना कलर. ग्रीन ग्रीन कलर असं छान वाटतं ना. त्याला पण मी उद्या नाही आहे, त्याला कसं काय? दुर्गे शेट आलेत. चला नाही आता येऊ दे, तो टाइल्स वाल्याचं काम राहिलं ना. अभि फुल एंटरटेन करतोय आम्हाला. ऍक्च्युली छान आहे हे डोंगर बघून. मला ना असं वाटतं इथेच राहावं. खूप म्हणजे आम्ही तर नुसतं ते प्रेमात एवढं पडलं होतं ना इथे. मी आणि भाई आलो ना, आम्ही खूप जागा पाहिल्या आणि इथे पाहिल्यानंतर काय बापरे, मी तर नाही इथेच घ्यायची. म्हणजे हट्टच केलेला आहे. सगळे कुठे नाही. आता खूप आम्ही कर्जत, पाली, इकडे तिकडे खूप खूप ठिकाणी फिरलो असेल, पण हे लोकेशन एवढं आवडलं ना. ठाकूर लोकेशन तर दाखव. आवडलेलं लोकेशन बघ किती छान आहे समोर. आणि सकाळी गेलं का? सकाळी मोठं ढग असतात सकाळी. पण आम्ही बरे आहेत ना? बरे आहेत ना? बरी आहे बघ. परवा दिवशी आलो दवाखाना. पाय काय हात दुखतात, काय कंबार दुखते. मग काय परत काळजी घ्यायची काल आपली. म्हणेस या आज घरीच आहे, काळजी नाही गेले घ्यायची. कामात. वांती बरं संडास. नसेल तेव्हा आराम करायचा. आराम करायला तिथे येणारच आहे ना. नाही तिथे तसं कोण नसले आराम पण करायचा. काय परवा दिवशी आरामच केला, नाही आलो ना. हो. हिरवगार. म्हणजे असं सगळं वातावरण बघितल्यानंतर कोणाला इथून जायची इच्छा ना व्हायची. थंड हिरवगार. थंडगार वातावरण. थंडगारमध्ये गरम गरम. थंडगार मध्ये गरम मराठी लोकांचा आपला आवडता फेवरेट वडापाव. वडापाव. पाखरूंचा आणि पक्ष्यांचा. हो. त्यांचा टाइमच झाला वड्याचा.
संध्याकाळी एकदम खूप छान वाटतं ना असं. हा पाऊस नाही ना पण. पाऊस कमी पडला, लोक कमी नेली. बिल्डिंग कोसळल्या हो लोकांची. नाही, मध्ये मध्ये झालं तेवढं. जाम नुकसान केली पावसाने. बॅक टू होम. वाजलेत आता ऑलमोस्ट 8:30. मस्त वाटलं फार्म हाऊसवर जाऊन. रिलॅक्स, थोडंसं काम होतं आणि ते वाइंड अप करून अभि गेलाय घरी. Morning everyone, I'm your teacher. I teach my students with love and care. I help my students to learn new things. Teacher guides us to become good and kind people. Thank you, teacher, for making our future bright. Thank you. पीपल्स नाही, पीपल. People. पीपल. एका टीचर फ्लो पहिले टीच करते, मग टीचर आपल्याला हेल्प पण करते, करते, मग टीचर teacher आपल्याला guide गाईड पण करते. करते आणि आणि मग मग लास्टला thank you. आपण टीचरला म्हणतो थँक्यू टीचर फॉर मेकिंग अवर फ्युचर ब्राईट. ओके, आता लास्ट टाइम लास्ट. लक्षात ठेव, टीच टीचर टीच ते लक्षात आहे तुला. हेल्प हे हेल्प करते ना. I help my students to. बस आता स्टार्टिंग. I help my students to learn new things. हा. व्हेरी गुड. आता नॉन स्टॉप. 1 2 3 गो. Good morning, everyone. I'm your teacher. I teach my students with love and care. I help my students to become. I help my students to learn new things. Teacher guides us to become good and kind people. Thank you, teacher, for making our future bright. Thank you. व्हेरी गुड. आता परत प्रॅक्टिस कर थोड्या वेळाने. तुम्ही बोलला पण एक वर्ड पण नाही बोलला. व्हेरी गुड. सो आता वाजले आहेत 9. सनी ड्युटी वगैरे करून आला आणि मग तुम्ही पाहिलंच ते गेलेले फार्म हाऊसवर. आणि घरात अजूनही सगळं काही तसंच आहे. म्हणजे काम होतं आहे बट हळूहळू होतं आहे. मध्ये आम्ही नव्हतो बट जेव्हा आपण नसतो आसपास तुम्हाला माहिती आहे तेव्हा काय होतं, गडबड बट होते काम. असं नाही की नव्हतं होत होतं काम. बट आता ते थोडंसं स्लोवर सगळं चाललेलं आहे. बाथरूमचं काम चाललं आहे त्यामुळे मला बाकीचे हा 2 रूम्स क्लीनच करता येत नाही आहेत. कारण एवढं सिमेंट उडतं ना आणि त्यांचं ते लादी कापणं वगैरे एवढं चालू आहे ना की खूपच धूळ येते. नाही तर आमची रूम पूर्ण झालेली आहे. कर्टन्स पण लावायचे आहेत पण ते कर्टन्सवाल्याला पण मी बोलवत नाही आहे कारण धूळ उडते मग ते कर्टन्स परत खराब होणार. तसंच झालं आहे बाजूलासुद्धा. नायसाचं पण बाकी आहे, ते स्टडी टेबल वगैरे अजून बाकी आहे. पण बाकीचं म्हणजे मी क्लीन करू शकते पण जोपर्यंत हे होत नाही आहे ना फायनल, मला वाटतं आता उद्यापर्यंत कदाचित बाथरूम होईल. पण तुम्हाला एक ग्लिम्स दिसतो आहे का बाथरूमचा? सो काय आहे आता खरंच खूपच कंटाळा आला आहे. खूप म्हणजे खूप कंटाळा आला आहे आणि सतत तेच बघून अजून डोकं फिरायला लागलं आहे. त्यात पसाराची सवय नाही आहे तर तो एवढा पसारा आता ऑलमोस्ट किती 20 डेज झाले असतील, 20 to 25 डेज झाले असतील. वैताग आला आहे, वैताग. काहीच करू नाही शकत आहे. म्हणजे माझं तर डोकं चालणंच बंद झालं आहे. त्यात किचन पण मला आता मेस वाटायला लागलं. सो किचनमध्ये पण जाऊन काय काम करू, काय नवीन रेसिपी शूट करू किंवा काय नवीन रेसिपी करू किंवा काय कॉन्टेंट शूट करू, काहीही मला इच्छा होत नाही आहे की मी ते काय करू. पण ठीक आहे, काय आता आपणच काम काढलं आहे, करणं तर आहेच. सो आता मी जेवण बनवायला चालली आहे. सकाळी काय नाही, हरभऱ्याची उसळ केलेली. आता सनी म्हणतो की त्याला बेसनचा पोळा हवा आहे. सो बेसनचा पोळा, भात आणि मी विचार करते आहे म्हणजे भात आमटी हे आहे सगळं.
मी विचार करते की मी माझ्यासाठी नूडल्स बनवते. माझ्याकडे बीटरूटचं ते नूडल्स आहेत, सो ते बनवण्याचा माझा विचार आहे. काय माहिती, काही समजत नाही. डोकं चालणं बंद झालेलं आहे माझं. म्हणजे आत्तापर्यंत मी खूप अशी स्टेबल होती, शांत होती, पण आता मी कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंडमध्ये खूप. आधीच्या पण ब्लॉग्समध्ये मी बोलले, पण तेव्हा मी एवढी नव्हती जेवढी मी आत्ता कन्फ्युज स्टेट ऑफ माइंडमध्ये. काहीही समजत नाही, पूर्ण दिवस कसा जातो मला समजत नाही. आणि म्हणजे असं कटकट कटकट गुरगुर 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 या आवाजानेच त्रास होतो आहे. असं झालं कधी हा एक बाथरूम होतो आहे. जसा हा बाथरूम होईल मी फटाफट हे रूम क्लीन करेल, फटाफट कर्टन्स लावेल. मेन म्हणजे आईंची रूम बाकी आहे, अजून तिकडचा तो बाथरूम बाकी आहे. आणि एक आहे की जे बाथरूम करतायत ना ते खूप पंक्च्युअल आहेत. असं नाही आहे की ते टाईमपास करतात, ते खूप फास्ट करतायत. पण ते टाईल्सवाल्याकडनं चूक झाली. हायलायटर आम्ही ठेवलं आहे, ते टाईल्स जास्त आले आणि जे बाजूला टाईल्स आहेत ते कमी आले. सो ते ऑर्डर केलं, मग ते यायला अजून वेळ लागलं. सगळं काही असं स्लो आहे. उद्या मला असं वाटतं आमचं बाथरूम ॲक्च्युली होईल, उद्या परवापर्यंत होईलच पाहिजे. ते एकदा झालं की हा जो सेक्शन आहे इकडचं सेक्शन अजून पेंट नाही केलं आहे, हे पेंट केलं आहे, कारण इकडे जास्त ते उडतं आहे. सनीचा जो स्टडी टेबल आहे तो सुद्धा रेडी आहे. फक्त बाथरूमसाठी आम्ही थांबलेलो आहोत. द मोमेंट बाथरूम होईल आम्ही लगेच इकडचं क्लीन करू आणि मग वी आर बॅक इन अवर रूम. आणि काय नाही, चला मग किचनमध्ये जाता येतात. सो असं काय आहे, नायसाच्या इथे रूमला आम्ही पिंक कलर दिलेला आहे. हे जे 2 तुम्हाला दिसत आहेत, हे जे 2 एवढे मोठे कपाट ते जाणार आहेत वहिनींकडे. ह्यातलं जे काही सामान आहे ते आता मी वरच्या इकडे शिफ्ट करणार आहे. सो तिथे शेल्फ लावायचं बाकी आहे. आणि ह्याचं बघू आता काय करायचं. ह्याचं मला वाटतं हा वाला तिथे राहील सुद्धा कदाचित. सो मेन म्हणजे ह्या वॉलला अजून एक टचअप बाकी आहे, कारण हे बघा हे अजून फील नाही झालं आहे. बघा हे जे टी व्हीचं काढलेलं ते काढायलाच विसरलेलो. सो इथे एक टचअप बाकी आहे. खूप पसारा आहे. खिडकी बंद करायची आहे मला. खिडकी कशी बंद करू. गादीवर तर बघा एवढं कवर घालून पण ते झालेलं आहे. सो व्हॅक्यूम आहे माझ्याकडे, तर आता व्हॅक्यूमनीच मी व्हॅक्यूम आता कामी येणार आहे. आणि देवा खिडक्यासाठी एक छान अशी बेडशीट पण मी मागवली, जी अजून उघडून नाही पाहिली आहे. इथे बघा हा सगळा मधला पसारा. सो मस्त बाजूच्या रूममध्ये होतो मी आणि एवढा छान सुगंध आला. काहीतरी छान भजी वाटली मला आणि ते सुगंध होता वडीचा, कोथिंबीर वडी ना. आज जेवायला आहे सिंपल आमटी भात, बेसनचा पोळा आणि भजी. भजी तू काय मॅगी हे बनवतो? पास्ता बनवते. एवढा मोठा प्रोसेस. भाजी खाऊन नाही, प्रोसेसला मला टेन्शन नाही, मी करू शकते. त्याचं मला नाही. क्रीमी पास्ता ना, हां क्रीमी वाला. नाही क्रीमी बिमी नाही बाई, इतना नाही, दूध नाही आहे. रचनाची पण बिचारीची पाठ खूप दिवसापासून दुखते. काय दुखते हेच नाही कळत. तर आम्ही आय थिंक सो ते मोस्टली नर्व काहीतरी रिलेटेड दुखतंय असतं. पण माहित नाही. असं असं दाबलं ना की काही दुखत इट्स नॉट नाही, मस्क्युलर पण ते पेन, नॉट आतमधनं बोनी feel पेन. होतंय की ते दुखतंय. हां, तर हे नर्व कंडक्शन. सनी मला बोलतो डॉक्टरकडे जा. म्हणजे डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरला मी एक्सप्लेन काय करू सो की मला डॉक्टरकडे काय जा होतंय? म्हणजे ऑर्थोपेडिशियनकडे हां, जा. हां, तेच. नाहीतर परत लोक म्हणतील डॉक्टर म्हणजे घरात डॉक्टर असून नाही बाहेरचं. नाही नाही प्रॉपर गोळी गोळी देऊन टेम्पररी ट्रीट करून नाही चालत. ह्याला प्रॉपर काय रूट कॉज आहे, कारण हा वेगळा पेन आहे. सो इट इज नर्व रिलेटेड. सो तो पेन ऍक्च्युली तसंच आहे की काय हात लावलं तर काय होत नाहीये, पण ते मला फील होतं खूप. म्हणजे ते खूप बघायला feel लागलं आणि होतं. गरज पडली तर फिजिओथेरपी. नाही मला कदाचित असं वाटतंय की आता खूप मोठा ब्रेक झालाय ना, एक्सरसाइज नाही काही नाही, बॉडी बिचारी अशी हे झाली माझी. कुठे चाललास? मस्त झालं पाणी.
फार्म हाऊसला जाऊन एवढं बरं वाटलं. तुला मिस केलं आम्ही किती. मस्त थंडगार वातावरण होतं. असं वाटत होतं तिथेच राहू. राहशील ना आता जेव्हा बोलू तेव्हा फार्म हाऊस प्लॅनिंग चाललंय. प्लॅनिंग चालू आहे. मीठ टाकलं का तुझ्या बोलण्याच्या नादात? तुला माहिती. टेस्ट कर. लवकरच आता तुझी ही सिरीज पण संपेल. आम्ही संपेल. कोरियन सिरीज कुठली बघतो आपण? कास्ट अवे दिवा. काहीतरी वेगळीच आहे. टाइमपास आहे ही. एवढी काय हे नाही म्हणजे फुल टू अशी टिपिकल इट्स गुड. नाही म्हणजे आहे त्याच्यात शिकण्यासारखं. पण जे लास्ट सिरीज होती ना, लास्ट टू लास्ट, ती तर माइंड ब्लोइंग. आउट ऑफ द बॉक्स होती.